मावसवाडी गावातल्या वळणदार रस्त्यांवरून सूर्य मावळतीची लालसर झळाळी पसरत होती आणि त्या गावाच्या काठावरच उभं असलेल्या जुन्या पण उबदार अशा पाटीलवाड्यात रोजप्रमाणे संध्याकाळचा धुरकट सरीनं पांगलेला वातावरण भरून राहायचा. त्या वाड्यात राहणारे लोक म्हणजे विवेक, त्याची पत्नी सुजा, जिला सगळे मामी म्हणायचे, आणि विवेकचा लहान भाऊ दीर प्रणय. सुजा घरात नववधूप्रमाणे आली तेव्हा प्रणय अजून शिकत होता. उत्साही, बोलका, प्रेमळ पण थोडा हट्टी. घरात मामी आल्यावर प्रणयला अगदी दुसराच आधार मिळाला नाही. आईसारखं कोणीतरी, पण त्याच वेळी मैत्रीणसारखं समजून घेणारं, अभ्यासात मदत करणारं, चूक केली तर प्रेमाने कान उपटणारं. सुजा सुरुवातीपासूनच प्रणयच्या मनात वेगळीच जागा करून बसली. मामी म्हणून आलेली व्यक्ती त्याच्यासाठी लवकरच विश्वास, आधार आणि स्नेहाचं प्रतीक बनली. त्यांच्या नात्यात एक सुंदर, कोमल, स्वच्छ, अतूट असा भावनिक धागा तयार झाला. सुजा सकाळी उठली की सर्वप्रथम प्रणयच्या खोलीत जाऊन खिडकी उघडायची. हवा खेळू दे रे, नाहीतर तुझं डोकं भारी होतं, असं म्हणत त्याचे केस विस्कटून टाकायची. प्रणय त्यावर हसायचा. त्याच्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिनं त्याची टिफिन तयार करून हातात लाडू देऊन म्हणालेली, "घाबरू नकोस, तू उत्तम करशील", ही वाक्य त्याच्या मनात कायमची कोरली गेली. प्रणयच्या प्रत्येक यशात सुजाचा मोठा वाटा होता. त्यानं पहिल्यांदा बक्षीस जिंकून आलं तेव्हा सुजानं त्याच्यासाठी संपूर्ण संध्याकाळी वरणभात आणि शेवया केल्या. विवेक कामानिमित्त बाहेरगावी जायचा, त्यामुळे घरी प्रणय आणि सुजाच जास्त वेळ एकत्र असायचे. कधी स्वयंपाक करताना, कधी वही तपासत, कधी घराच्या गच्चीवर बसून सूर्यास्त बघताना, तर कधी रात्री अंगणात दिवे लावताना. या सर्व क्षणांनी दोघांच्या नात्यात इतकी गोडी, इतकी जवळीक वाढवत नेली की गावातही लोक म्हणू लागले, "ही मामी दिराची जोडी, एवढं प्रेम कुठे पाहायला मिळतं?" पण त्यांच्या नात्यामागे एकही चुकीची भावना नव्हती. एकदम निर्मळ, आधार देणारं, मनाला जिवंत ठेवणारं असं नातं होतं. प्रणयच्या आयुष्यात एक कठीण वेळ आली. कॉलेजमध्ये एकदा त्याच्या मित्रानं केलेल्या चुकीत त्याचं नाव ओढलं गेलं. घरात मोठा गोंधळ, पोलिसांची चौकशी, लोकांची चर्चा. त्या काळात प्रणय तुटत चालला होता. विवेक परदेशात कामानिमित्त होता. कोणीतरी मजबूत आधार हवा होता आणि तो आधार सुजानच दिला. ती त्याच्यासोबत पोलीस ठाण्यात जाऊन उभी राहिली. त्याच्या आईवडिलांसारखी त्याला धीर देत म्हणाली, "तू सत्यावर आहेस, मग चिंता करू नकोस." त्या काही दिवसात प्रणय सुजावर आणखीनच अवलंबून झाला. सुजा त्याच्या सगळ्या भीती, कमजोरी, राग जाणून घेत होती आणि योग्य मार्ग दाखवत होती. प्रणय म्हणायचा, "मामी, तू नसतीस तर मी तुटलो असतो." सुजा हसायची, "अरे, आईसारखी आहे मी, तू माझा मुलगा." पण त्या शब्दात काहीतरी वेगळं, उबदार, नात्याला वेगळीच खोली देणारं भाव असायचं. दिवस असेच पुढे जात राहिले. प्रणय मोठा झाला, नोकरीला लागला. गावात त्याच्या प्रगतीबद्दल चर्चा होऊ लागली. पण त्याचं मन अजूनही मामीकडेच धावत जायचं. तो जगात कुठेही असला तरी, काहीही झालं तरी, त्याला सर्वात आधी आठवायची ती सुजा. तिच्या मिठीतला आधार, तिच्या शब्दातली ताकद, तिच्या नजरेतलं प्रेम. विवेकही परदेशातून परत आला होता. तिघांचं आयुष्य सुंदर चाललं होतं. पण ज्या नात्यात खूप जवळीक असते, तेच नातं कधीकधी लोकांच्या नजरेत गैरसमजाचे काळे ढग निर्माण करतं. एके दिवशी गावात अनाठाई चर्चा सुरू झाल्या. "मामी, दिराचं नातं फारच जवळचं आहे." नुसती बोलणी, पण त्यांच्या आयुष्याला हळूहळू लागणारी ठिणगी. विवेक सुरुवातीला या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होता. पण जेव्हा त्याने पाहिलं की प्रणय आणि सुजा वारंवार एकत्र गच्चीवर बसून बोलत आहेत, जेवताना सुजा प्रणयच्या आवडीचं वेगळं बनवते किंवा प्रणयला काही झालं की सुजा त्याच्या शेजारी धावून जाते, तेव्हा विवेकच्या मनात संशयाचा काटा उगवला. सुजा काही चुकीचं करत नव्हती, पण विवेकच्या मनातल्या भीतीनं या निर्मळ नात्यावर सावली टाकली. एके रात्री विवेक घरात जोरात ओरडला, "सुजा, तू माझ्या भावामागे इतकी का गुंततेस? तुझं लक्ष कुठे असतं?" प्रणय धावत आला.
दादा, तू गैरसमज करतोयस. पण विवेक थांबेना. त्याच्या डोळ्यांसमोर लोकांची बोलणी, अफवा, त्याच्या मनातल्या असुरक्षिततेनं सुजानं दिलेल्या विश्वासालाच डाग लावला. सुजाला या आरोपांनी आतून फाडून टाकलं. तिच्या आवाजात रडवेली कापरे होती. विवेक, मी तुझीच आहे. प्रणय माझ्यासाठी मुलासारखा आहे. पण संशय एकदा मनात शिरला की तो विश्वास खाऊन टाकतो. वाड्यात पहिल्यांदाच एवढं मोठं भांडण झालं. प्रणयने दादाच्या खुर्चीसमोर उभा राहून ओरडून सांगितलं, मामी माझ्यासाठी आईसारखी आहे. तुझ्या गैरसमजामुळे तू नातं तोडतोयस. पण विवेक ऐकेना. त्या रात्री सुजा रडत रडत देवघरात बसली. प्रणय तिच्या जवळ बसला होता, पण त्यालाही वाटत होतं कितीही समजावलं तरी दादा शांत होणार नाही. त्या घरातला उबदारपणा, हसू, आनंद क्षणात धुरात उडून गेला होता. दुसऱ्या दिवशी सगळेजण शांत होते, पण मन जळत होतं. सुजानं निर्णय घेतला, असं राहून घर तुटेल आणि मी ते होऊ देणार नाही. तिनं प्रणयाला दूर बसून सांगितलं, आपलं नातं निर्मळ आहे, पण लोकांना ते समजणार नाही. आता तू तुझ्या कामावर लक्ष दे. मी दादाला पुन्हा विश्वास देण्याचा प्रयत्न करेन. प्रणयच्या डोळ्यात पाणी आलं. मामी, मी कधीही तुझ्याशी बोलणं कमी करणार नाही. पण सुजा म्हणाली, नातं कमी नाही होत, तर फक्त अंतर ठेवणं आवश्यक आहे. आणि त्या दिवशी त्यांच्या आयुष्यातली सर्वात वेदनादायक फूट पडली. प्रणय दूर गेला. सुजा स्वतःला घरकामात गुंतवून घेतली. आणि विवेक शांत झाला. पण त्याच्या मनातल्या अपराधगंडानं त्याला रात्रभर झोपू दिलं नाही. काळ पुढे गेला. वर्षभरानंतर विवेकला जाणवलं की त्याच्या संशयानं 2 निर्मळ आत्म्यांना दुखावलं. त्यानं सुजाची माफी मागितली. प्रणयाला भेटायला बोलवलं. पण गेल्या वर्षभरानं त्यांच्या तिघांच्याच मनात खोल जखमा ठेवलेल्या होत्या. नातं तुटलं नव्हतं, पण तसंच राहिलंही नव्हतं. मामी दिराचं अतूट, निर्मळ, कधीही न तुटणारं नातं जगाच्या बोलण्यानं, एका छोट्या गैरसमजानं आणि एका पुरुषाच्या असुरक्षिततेनं वेदनेच्या खाईत ढकललं होतं. तरीही सुजा मनात म्हणाली, नातं म्हणजे जवळ राहणं नाही, नातं म्हणजे मनात जागा राखणं. आणि म्हणूनच जरी भांडणानं त्यांचं आयुष्य हलवून टाकलं, तरी मामी आणि दिराच्या त्या निर्मळ प्रेमाच्या आठवणी त्यांना कायमच आतल्या आत जोडून ठेवत राहिल्या. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.